Okay, so today we are going to start with the next topic, that is redox reaction. redox reaction आधी सगळ्यात बेसिक टर्म्स बघूया आपण. क्लासिकल कन्सेप्ट्स ऑफ डेफिनेशन्स. क्लासिकल कन्सेप्ट्स. क्लासिकल कन्सेप्ट प्रमाणे आपण दोन टर्म इथं एक्सप्लेन करत असतो. एक असते ऑक्सिडेशन आणि दुसरी कोणती आहे तर रिडक्शन. क्लासिकल कन्सेप्ट म्हणजे बेसिक कन्सेप्ट जे तुम्ही आता 10वीला तुमचा जो तिसरा टॉपिक होता केमिकल रिॲक्शन्स आणि इक्वेशन्स मध्ये तुम्ही त्यावेळी रिडॉक्स रिॲक्शनचं इंट्रोडक्शन बघितलेलं होतं. तर व्हॉट इज ऑक्सिडेशन अँड व्हॉट इज रिडक्शन हा सगळ्यात बेसिक लँग्वेज मध्ये इथं डेफिनेशन दिलेली आहे. काय आहे की ऑक्सिडेशन म्हणजे काय म्हणतो आपण? ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिंग ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिडेशन अशी प्रोसेस आहे जिथं ऍडिंग ऑफ काय होत आहे? ऑक्सिजन ऍटम किंवा रिमूव्हल ऑफ काय होते तर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ऍटम. आता मला सांगा ऑक्सिजन ऍटम हा पिरियॉडिक टेबल मध्ये कुठल्या साईडला आहे? लेफ्ट साईडला आहे का राईट साईडला आहे? राईट साईडला आहे का लेफ्ट साईडला आहे? राईट. मग ऑक्सिजन कसा असणार आहे नेचरमध्ये? इलेक्ट्रोनेगेटिव्ह का इलेक्ट्रोपॉझिटिव्ह? Across the period, as we go from left to right, electronegativity increases. मग लेफ्ट टू राईट जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीज होते तर ऑक्सिजन राईट साईडला आहे, तर ऑक्सिजन हा कसा असणार आहे नेचरमध्ये? इलेक्ट्रोनेगेटिव्ह. कारण त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 6. 2 इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. किती इलेक्ट्रॉनची कमतरता आहे? 2. सो आपण इथं काय म्हणणार आहे? ऍडिंग ऑफ ऑक्सिजन ऍटम किंवा ऍडिंग ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम. समजते का? ऑक्सिजन ऍटमचा ऍडिशन किंवा एखाद्या इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटमचा ऍडिशन म्हणजे ती प्रोसेस कोणती असते तर ऑक्सिडेशन. हा. परत रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कन्सिडर केलं जातं. हायड्रोजनला काय कन्सिडर केलं जातं? मग हायड्रोजन जर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे तर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ऍटम म्हणजे त्याच्या सारखे ऍटम्स रिमूव्ह करणे. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम्स काय करणे तर रिमूव्ह करणे. सो आपण अजून एक डेफिनेशन बघतो की रिमूव्हल ऑफ व्हॉट? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम म्हणजे काय असते तर ऑक्सिडेशन. म्हणजे काय असते? ऑक्सिडेशन. हे जे डेफिनेशन्स आहेत हे क्लासिकल डेफिनेशन्स आहेत. हे सगळे आपण जे परफेक्ट जे काही डेफिनेशन म्हणजे परफेक्ट आपण जसं पुढे गेलो त्यावेळी त्यांनी म्हटलं की ऍडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिडेशन प्रोसेस असं म्हटलं, पण तसं नसते. कोणतीही रिॲक्शन असू दे त्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन काय होत असते तर सायमल्टेनियसली. नाउ व्हॉट इज रिडक्शन? रिडक्शन म्हणजे काय असते? सगळं उलट ऑक्सिडेशनचं. म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ काय असणार आहे तर रिमूव्हल ऑफ काय असते तर ऑक्सिजन ऍटम किंवा नेक्स्ट काय असते? ऍडिशन ऑफ काय असते तर हायड्रोजन ऍटम किंवा ऍडिशन ऑफ व्हॉट? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम. ऍडिशन ऑफ व्हॉट? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम किंवा रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम किंवा रिमूव्हल ऑफ काय? इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम. हे जे काही डेफिनेशन्स बोर्डवरती आहेत बाळांनो हे सगळे बेसिक डेफिनेशन्स क्लासिकल कन्सेप्ट म्हणतो. म्हणजे ऑक्सिडेशन म्हणजे फक्त ऍडिशन ऑफ ऑक्सिजन ज्यामध्ये होते ते ऑक्सिडेशन किंवा इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम ऍड होतं म्हणजे काय आहे तर ऑक्सिडेशन.
त्याचे एक्झाम्पल्स आपण बघूयात. टेक्स्टबुक मध्येच बघूया म्हणजे तुम्हाला इथे बघायला. आपण आता डेफिनेशन काय बघितलेली ऑक्सिडेशनची? क्लासिकल कन्सेप्ट, एकदम बेसिक डेफिनेशन की ऑक्सिडेशन रेफर्स टू कॉम्बिनेशन ऑफ एन एलिमेंट और अ सबस्टन्स विथ ऑक्सिजन. सोप्या भाषेत ऍडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिडेशन. म्हणजे कार्बन प्लस ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड ही प्रोसेस ऑक्सिडेशन आहे. पण एक बाळांनो लक्षात ठेवा, ह्याला फक्त ऑक्सिडेशन म्हणू शकत नाही. ऍक्च्युली जेव्हा आपण रेडॉक्स रिएक्शन ही कन्सेप्ट लर्न करतो तर ही टोटल रेडॉक्स रिएक्शन आहे. ह्यामध्ये ऑक्सिडेशन ही होत आहे आणि रिडक्शन ही होते. असं नाही की फक्त ऑक्सिडेशन होते. फॉर एक्झाम्पल आता परत बघा, 2Mg plus O2 gives 2MgO. ही सिंपल प्रोसेस ऍडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय होतं तर ऑक्सिडेशन. पण असं नाहीये. Mg प्लस O2 MgO देताना ऑक्सिडेशन प्रोसेस फक्त होत नाही, तर ऑक्सिडेशन पण आहे आणि रिडक्शन पण आहे. हे आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचं. बरं, नेक्स्ट बघा, इन द रिएक्शन 6.1 and 2 magnesium are oxidized on reacting with oxygen. Now consider the following reaction. इथं बघा 2Fe2O3 plus 3Ce in the solid state gives 4Fe. यातला ऑक्सिजन काय झाला? रिमूव्ह. 2Fe मधला ऑक्सिजन काय झाला? रिमूव्ह. आणि कार्बन मध्ये ऑक्सिजन काय झाला? ऍड. इन दिस रिएक्शन देर इज अ रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. आणि जिथं ऑक्सिजन काय होत आहे? रिमूव्ह. त्याला आपण कसली रिएक्शन म्हणतो? रिडक्शन. परत मी सांगते, ही पूर्ण रिएक्शन रिडक्शन रिएक्शन आहे का? नाही. यामध्ये ऑक्सिडेशन ही होत आणि रिडक्शन ही होते. तेच डिस्कस करायचं. प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ रेडॉक्स रिएक्शन. ऍक्च्युली रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय असते आणि कशी घडत असते. ओके, परत हा बघा, हायड्रोजन सल्फाइड आहे, H2S आहे, ह्यामध्ये ऑक्सिजन ऍड केला, सल्फर प्लस 2H2. इथं हायड्रोजन रिमूव्ह झाला सल्फर मधून. सल्फर मधून काय रिमूव्ह झाला? मग रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज ऑक्सिडेशन. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज ऑक्सिडेशन. बघा, इन दिस रिएक्शन देर इज रिमूव्हल ऑफ हायड्रोजन and it is also called as oxidation. Here the sulfur in H2S loses hydrogen and undergoes oxidation, while oxygen accepts hydrogen and undergoes what? Reduction. इथं दोन गोष्टी झाल्या. इथं असं म्हणू शकतो की सल्फरनं हायड्रोजन काय केला? रिमूव्ह. आणि ऑक्सिजननं ऑक्सिजन मध्ये हायड्रोजन काय झाला? ऍड. दोन्ही गोष्टी झाल्या. There is a removal of hydrogen and it is called as oxidation. Here sulfur in H2S loses hydrogen and undergoes oxidation, whereas oxygen काय करतं? ते हायड्रोजन एक्सेप्ट करतं आणि it undergoes what? रिडक्शन. आता परत एकदा सांगते, कोणतीही प्रोसेस फक्त ऑक्सिडेशन आणि फक्त रिडक्शन ह्या कॉन्सेप्ट मध्ये येत नाही. एखादी प्रोसेस जर तुम्ही घेतला तर त्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे सायमल्टेनियसली होत असते. ते आपण कोणत्या मेथडने देतो? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर मेथड किंवा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज, चेंज इन ऑक्सिडेशन नंबर. काय? चेंज इन ऑक्सिडेशन नंबर. सो इथं बघा, परत सर्टनली एक्झाम्पल्स दिलेत. हु आर ऑक्सिडेंट अँड हु आर रिडक्टंट. हे बघा, एखादा सबस्टन्स जो स्वतः काय होतो? रिड्यूस, तो दुसऱ्याला ऑक्सिडाइज करत असतो. मी काय सांगते ऐकून घ्या. एखादा सबस्टन्स जो स्वतः काय होतो? रिड्यूस, तो दुसऱ्याला काय करतो? ऑक्सिडाइज, म्हणून त्याला काय म्हणतात? ऑक्सिडंट. आणि एखादा सबस्टन्स जो स्वतः काय होतो? ऑक्सिडाइज, दुसऱ्याला काय करतोय? रिड्यूस. दुसऱ्याला काय करतोय? इम्पॉर्टंट आहे. दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतोय? ऑक्सिडंट. दुसऱ्याला रिड्यूस करतोय? रिडक्टंट. दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतोय? ऑक्सिडंट. दुसऱ्याला रिड्यूस करतोय? रिडक्टंट. जर तो समोरच्या एलिमेंटला ऑक्सिडाइज करत असेल तर तो स्वतः रिड्यूस होतो. आणि तो स्वतःच्या एलिमेंटला स्वतः जर काय होत असेल? रिड्यूस, तर दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतो. आणि दुसऱ्याला जर रिड्यूस करत असेल तर स्वतःला काय करणार आहे? तर ऑक्सिडाइज. हे लक्षात ठेवा. इथं अ रिएजंट ऑर सबस्टन्स विच इटसेल्फ अंडरगोज रिडक्शन, जो स्वतः रिड्यूस होतो, इट अंडरगोज रिडक्शन अँड कॉजेस ऑक्सिडेशन ऑफ अनदर स्पीशीज. दुसऱ्या स्पीशीजला काय करतो? ऑक्सिडाइज. त्याला आपण काय म्हणतो? ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट. आता Mg प्लस F2 काय देते? तर MgF2
हे बघा, फ्लोरीन हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम आहे, तो ऍड झाला, मग इथं काय झालं, ऑक्सिडेशन. काय झालं, ऑक्सिडेशन. कोणाचं, मॅग्नेशियमचं, कारण मॅग्नेशियम मध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम काय झाला, ऍड. मग मॅग्नेशियम मध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍड झाला, त्यावेळी तो ऑक्सिडेशन जर झालं तर मॅग्नेशियम काय असणार आहे, त्याचं ऑक्सिडेशन झालं, येस, तो रिडक्टंट असणार आहे. सिमिलरली Mg+S, परत सल्फर हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम आहे, तो ऍड झाला, हा, मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन झालं, पण मॅग्नेशियम कोण झाला मग, रिडक्टंट, कारण तो दुसऱ्याला रिड्यूस करणार आहे. सो the above reaction are also examples of oxidation, though no oxygen is involved, and thus the scope of oxidation can be expanded. Combination with electronegative element is also oxidation. Oxidation can also be looked upon as removal of electropositive element. मी पहिला जे पेज वरती दिले ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, ते दोन्ही डेफिनेशन्स लक्षात ठेवा, पण ते क्लासिकल डेफिनेशन्स आहेत, ते आता आपण यूज करत नाही. परत इथं बघा, Hg2 आणि Cl2 आहे. आता Hg2 आणि Cl2 मध्ये HgCl2 प्लस Hg मेटल आहे, Hg काय आहे, मेटल. मग इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम रिमूव्ह झालं म्हणजे कसली प्रोसेस, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम, रिडक्शन. कसं, हे बघा, ऍडिशन ऑफ हायड्रोजन किंवा ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम म्हणजे रिडक्शन असते, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम म्हणजे ऑक्सिडेशन. रिमूव्हल ऑफ, हा मर्क्युरी जो आहे, हा मर्क्युरी कोण आहे, मर्क्युरी कोण आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, तो हा पण काय आहे तर ऑक्सिडेशन. हे बघा, ऑक्सिडेशन कॅन ऑल्सो बी लुक्ड अपॉन एज रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम. So here mercury is removed. Who is removed? It is a metal. It is removed. So it is an oxidation process. Now, ह्याचं उलट. Now let us consider reduction. Reduction मध्ये removal of oxygen from mercuric acid. 2HgO आहे, 2Hg in the liquid state आणि O2 in the gaseous state. Separate झालं. म्हणजे removal of oxygen. Removal of electronegative atom. Removal of electronegative atom is reduction. Removal of electronegative atom is reduction. Removal of electronegative atom is reduction. Addition of electropositive atom is reduction. Addition of electropositive atom is reduction. So here removal of electronegative element from the FeCl3 as in, हे बघा, FeCl3 आहे प्लस H2 देते, इथं काय दिलं, FeCl2 प्लस 2HCl. बाळांनो, हा क्लोरीन इलेक्ट्रोनेगेटिव्ह होता, ह्यातून रिमूव्ह झाला क्लोरीन आणि HCl फॉर्म झाला. काय रिमूव्ह झाला, इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम. Cl म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम म्हणजे, हे असं करू नका, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम म्हणजे रिडक्शन. नाव ऍडिशन ऑफ हायड्रोजन, हे एक टाइप ऑफ रिएक्शन आहे ज्यामध्ये अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कशामध्ये कन्वर्ट होत आहे, सॅच्युरेटेड. रिडक्शन. ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज रिडक्शन. किंवा ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम, रिडक्शन. सो इथं बघा, परत ऍडिशन ऑफ, हे बघा, 2HgCl2 प्लस SnCl2 आहे, 2HgCl2 मिळतं, इथं काय झालं, Hg2Cl2, म्हणजे त्यांनी काय म्हटलं, ह्या मर्क्युरी मध्ये एक अजून एक मर्क्युरी ऍड झाली, Hg2Cl2 झालं आणि SnCl2. So in the equation 6.8 is removal of oxygen from mercury oxide, shows removal of electronegative element from FeCl3, involves addition of hydrogen in equation 10. Equation 6.11 involves addition of electropositive. मर्क्युरी आपण ऍड करतो HgCl2 मध्ये, मग मर्क्युरी जर HgCl2 मध्ये ऍड केलं तर Hg2Cl2 झालं. ऑल दिस रिएक्शन्स आर रिडक्शन. हे सगळे रिएक्शन्स काय आहेत तर रिडक्शन. आणि रिडक्शन मध्ये रिडक्टंट कोण असते, ह्या एवढ्या बेसिक डेफिनेशन पासून रिडक्टंट कोण असते, जो दुसऱ्याला रिड्यूस करतो, स्वतः ऑक्सिडाइज होतो. जो दुसऱ्याला काय करतो आणि स्वतः काय होतो, दुसऱ्याला काय करतो, रिड्यूस, स्वतः काय होतो, ऑक्सिडाइज. दुसऱ्याला काय करतो, रिड्यूस, आणि स्वतः काय होतो, ऑक्सिडाइज. दुसऱ्याला काय करतो, रिड्यूस, स्वतः काय होतो, ऑक्सिडाइज. सो अ रिएजंट
or a reducing agent is defined as a substance or reagent which itself undergo oxidation, bringing about reduction of another species. Now consider the equation परत again 6.11 consider करा. 6.11 मध्ये oxidation and reduction दोन्ही होते. In this reaction HgCl2 मध्ये it is reduced to Hg2Cl2 and SnCl2 is oxidized to SnCl4. Hence it is called as what? Redox reaction. हे टर्म मी तुम्हाला परत एकदा प्रॉपरली विथ द हेल्प ऑफ बॅलेन्सिंग केमिकल इक्वेशन एक्सप्लेन करते. इथं मला सांगा काय झालं. HgCl2 आहे तो Hg2 झाला म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम काय झाला? ऍड. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम ऍड झाला म्हणजे हा काय झाला? ह्याचं रिडक्शन. ह्याचं जेव्हा रिडक्शन झाला हा दुसऱ्याला काय करणार आहे? स्वतःचं रिडक्शन जेव्हा होतो तेव्हा दुसऱ्याला काय करणार आहे? तो ऑक्सिडाइज. म्हणून हा काय झाला? ऑक्सिडंट. आता बघा SnCl2 होता तो SnCl काय झाला? 4. यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम काय झाला? ऍड. इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍड झाला म्हणजे हा काय झाला? ह्याचं काय झालं? ऑक्सिडेशन. आणि ज्याचा ऑक्सिडेशन होतो तो कोण असतो? रिडक्टंट. कारण तो दुसऱ्याला काय करतो? रिड्यूस. सिंपल लॉजिक लक्षात घ्या. ह्याचं रिडक्शन झालं HgCl2 चा, तो रिडक्शन ह्यानं घडवलं कारण हा रिडक्टंट आहे. हा रिडक्शन घडवून आणतो. ह्याचं काय झालं? ऑक्सिडेशन. काय झालं? हा ऑक्सिडेशन आहे तर हा काय करणार आहे? तर ह्याचा रिडक्शन कॅरी आउट करणार आहे. ज्याचं ऑक्सिडेशन होतोय तो दुसऱ्याचा रिडक्शन कॅरी आउट करतो. ज्याचं रिडक्शन होतोय तो दुसऱ्याचा ऑक्सिडेशन कॅरी आउट करतो. हे असं समजायला खूप डिफिकल्ट होतं. म्हणून आपण नवीन मेथड अंडरस्टँडिंगची आणली. ती आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर मेथड. कसली मेथड आहे? कसली मेथड आहे? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर मेथड. इथं बघा on the basis of electron transfer method, on the basis of electron transfer method, the process in which loss of electron takes place. अशी प्रोसेस ज्यामध्ये इलेक्ट्रॉन काय होतोय? लूज. समजून घ्या मी काय सांगते. The process in which loss of electron takes place is called oxidation. ह्याला आपण कसली प्रोसेस म्हणतो? कसली प्रोसेस म्हणतो? ऑक्सिडेशन. फॉर एक्झाम्पल बघा झिंक इन द सॉलिड स्टेट आहे gives Zn2 plus 2 इलेक्ट्रॉन. इथं काय झालं? लॉस ऑफ काय झालं? इलेक्ट्रॉन. आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन या प्रोसेसला आपण काय म्हणतो? तर ऑक्सिडेशन. काय म्हणतो आपण ह्याला? ऑक्सिडेशन. द प्रोसेस वेअर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस इज व्हॉट? ऑक्सिडेशन. फॉर एक्झाम्पल इथं Fe इन द सॉलिड स्टेट आहे गिव्स काय आहे? तर Fe2 plus 2 इलेक्ट्रॉन. काय झालं? काय झालं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मग लॉस ऑफ इलेक्ट्रॉन मी काय म्हटलं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज अ प्रोसेस वेअर वी कॉल व्हॉट ऑकर्स? ऑक्सिडेशन. व्हॉट ऑकर्स? ऑक्सिडेशन. परत इथं बघा 2Cl मायनस आहे. काय आहे? 2Cl मायनस आहे. 2Cl मायनस म्हणजे दर क्लोरीन कडे एक इलेक्ट्रॉन काय आहे? एक्स्ट्रा. हा 2Cl मायनस देताना काय देतो? Cl2 इन द गॅशियस स्टेट प्लस 2 इलेक्ट्रॉन. ही परत कसली प्रोसेस आहे? लॉस ऑफ काय आहे? इलेक्ट्रॉन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे कसली प्रोसेस आहे? तर ऑक्सिडेशन. समजतं मी काय सांगितलं? येस ऑर नो? ओके. अजून एक डेफिनेशन आता ह्याच्यामध्ये बघा. अ सबस्टन्स who loses electron. असा सबस्टन्स जो इलेक्ट्रॉन काय करतो? is reductant.
is a reductant, or we can say it is a reducing agent. रिडक्टंट आहे किंवा काय आहे? रिडक्टंट आहे किंवा काय आहे? रिड्युसिंग एजंट. प्रोसेस कोणती चालली आहे? ऑक्सिडेशन मध्ये असा सबस्टन्स जो इलेक्ट्रॉन काय करतो? लूज, त्याला आपण काय म्हणतो? रिडक्टंट. लक्षात ठेवा, जो सबस्टन्स इलेक्ट्रॉन काय करतो? लूज करतो, त्याला आपण काय म्हणतो? रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट. आता इथं झिंक इलेक्ट्रॉन काय करतोय? लूज. इथं आयन इलेक्ट्रॉन काय करतोय? लूज. इथं Cl- इलेक्ट्रॉन काय करतो? लूज. ते कोण आहेत? तर रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट. कोण आहेत? हा, म्हणजे तुमची जी ऑक्सिडेशन प्रोसेस असते, कसली प्रोसेस असते? ऑक्सिडेशन प्रोसेस. त्या ऑक्सिडेशन प्रोसेस मध्ये कोण असतो? तर रिड्युसिंग एजंट. कोण असते? कोण असते? समजतं मी काय सांगितलं? येस ऑर नो? ओके. आता जसं ऑक्सिडेशन आहे तसंच काय असणार आहे? तर रिडक्शन. जसं ऑक्सिडेशन असणार आहे तसंच काय असणार आहे? तर रिडक्शन. द प्रोसेस in which what takes place? Gain of electron takes place. The process in which gain of electron takes place is called what? Is called a reduction. अशी प्रोसेस ज्यामध्ये इलेक्ट्रॉन काय होतात? गेन. अशी प्रोसेस ज्यावेळी इलेक्ट्रॉन काय होतात? गेन, त्याला आपण काय म्हणतो? रिडक्शन. काय म्हणतो? रिडक्शन. आता फॉर एक्झाम्पल कॉपर 2+ कोणत्या स्टेट मध्ये आहे? ऍक्वस. त्यानं 2 इलेक्ट्रॉन काय केले? गेन. आपण त्याला कॉपर कोणत्या स्टेट मध्ये म्हटलं? सॉलिड. मग कॉपर 2+ ने इलेक्ट्रॉन काय केलं? गेन. A process where gain of electron takes place is reduction. रिडक्शन अशी प्रोसेस जिथं इलेक्ट्रॉन काय होतात? गेन. परत 2H+ plus 2 electron gives what? H2 in which state? Gaseous. परत ही कोणती प्रोसेस आहे? तर रिडक्शन. काही प्रोसेस रिडक्शन आहे कारण तर काय होत आहे? तर गेन ऑफ काय होत आहे? तर इलेक्ट्रॉन. मग मला सांगा, अ सबस्टन्स हू लुजेस इलेक्ट्रॉन जर रिडक्टंट होता तर अ सबस्टन्स हू गेन्स इलेक्ट्रॉन काय असणार आहे? हा, ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट. बघा, अ सबस्टन्स who gains electron is oxidant or what? Or oxidizing agent. Is oxidant or oxidizing agent. हा कॉपर 2+ जो ऍक्वस स्टेट मध्ये आहे किंवा हा H+ जो ऍक्वस स्टेट मध्ये आहे, ह्यानी इलेक्ट्रॉन काय केले? हा, सो हे कोण आहेत? तर ऑक्सिडंट किंवा काय आहेत? तर ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडंट किंवा काय आहेत? तर ऑक्सिडायझिंग एजंट. समजतंय 2 डेफिनेशन? ठीक. नॉर्मली एखादी रिॲक्शन, आता आपण 4 टाइप्स ऑफ रिॲक्शन बघितलेत 10वीला. कोणते कोणते बघितले? कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट. डबल डिस्प्लेसमेंटला सोडायचं. बाकीचे जे 3 रिॲक्शन्स आहेत कोणते कोणते? कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन आणि डिस्प्लेसमेंट. हे सगळे रेडॉक्स रिॲक्शन असतात. रेडॉक्स रिॲक्शन का? रेड म्हणजे रिडक्शन आणि ऑक्स म्हणजे ऑक्सिडेशन. म्हणजे ह्या रिॲक्शन्स मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होत असते. ह्या प्रोसेस मध्ये काय होत असते?
सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन आणि काय होत असते तर रिडक्शन. मग सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होत असते म्हणजे काय, तर याचं कॉम्बिनेशन मध्ये बघूया कसं असते. हे बघा, हा झिंक इन द सॉलिड स्टेट आहे, ह्यानं काय दिला तर Zn2 प्लस इन द ऍक्वस स्टेट प्लस 2 इलेक्ट्रॉन, ही काय झाली तर ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन असं म्हणते मी तुम्हाला. कारण जेव्हा रेडॉक्स रिएक्शन म्हणतो तेव्हा रिडक्शन आणि ऑक्सिडेशन दोन्ही होते, तर ही हाफ रिएक्शन आहे, ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. कसली रिएक्शन आहे, ऑक्सिडेशन रिएक्शन. सिमिलरली कॉपर 2 प्लस जो आहे तो कॉपर 2 प्लस 2 इलेक्ट्रॉन काय करतो गेन, आणि काय देतं कॉपर कोणत्या स्टेट मध्ये, सॉलिड स्टेट मध्ये. ह्याला आपण कसली रिएक्शन म्हणणार आहे तर रिडक्शन हाफ इक्वेशन म्हणणार आहे. आणि जेव्हा एखादी रिएक्शन घडत असते सायमल्टेनियसली घडत असते, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होत असते. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होत असेल आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन हा इक्वल टू काय असते, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. A process where oxidation and reduction takes place simultaneously in such a way the loss of electron is always equal to what, gain of electron. That reactions are called as balanced redox reaction. That reaction is called as, ज्या केस मध्ये लॉस आणि गेन काय असतं सेम, त्याच बॅलन्स्ड रिएक्शन आहे. ज्या केस मध्ये लॉस आणि गेन सेम नसेल तर ते अनबॅलन्स्ड रिडॉक्स रिएक्शन्स आहेत. आणि अनबॅलन्स रेडॉक्स रिएक्शनला बॅलन्स करायला लागणार. अनबॅलन्स रेडॉक्स रिएक्शनला, येस, अनबॅलन्स रेडॉक्स रिएक्शनला बॅलन्स करावं लागणार. सो इथं जर रिएक्शन घेतली ही ऍड केली काय होणार आहे, हे बघा, लेफ्ट हँड साइडला राईट हँड साइडला 2 इलेक्ट्रॉन आहे, लेफ्ट हँड साइडला 2 इलेक्ट्रॉन आहेत. हे 2 इलेक्ट्रॉन काय झाले कॅन्सल. सो इथं काय येणार आहे, झिंक इन द सॉलिड स्टेट plus copper 2 plus in which state, aqueous, gives copper in the solid state plus Zn2 plus कोणत्या स्टेट मध्ये आला तर aqueous. ही ओव्हरऑल रिएक्शन आहे आणि ह्या ओव्हरऑल रिएक्शनला आपण काय म्हणतो, रेडॉक्स रिएक्शन, ज्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन काय झाला सायमल्टेनियसली. काय झाला, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन काय झाला सायमल्टेनियसली. The process in which oxidation and reduction, the process in which oxidation and reduction takes place simultaneously. The process where oxidation and reduction takes place what, simultaneously, that is loss of electron and gain of electron takes place simultaneously. The reaction is termed as, the reaction is termed as what reaction? The reaction is termed as redox reaction. Why? Because that reaction contains reduction as well as oxidation. आता परत मी काय सांगते जरा ऐक, हे अशी जी काही रिएक्शन आहे ही मी दरवेळी लिहू शकत नाही की ह्याचा इलेक्ट्रॉन लॉस झाला आणि ह्याचा इलेक्ट्रॉन काय झाला गेन. त्यापेक्षा जेव्हा इलेक्ट्रॉन लॉस होतो त्यावरती चार्ज काय होतो, वाढतो का कमी होतो, वाढतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी झिंक घेतला, हा झिंक ह्यानं इलेक्ट्रॉन लॉस पण केलेला नाही आणि गेन पण केलेला नाही, त्यामुळे हा न्यूट्रल स्पीशीज म्हणजे ह्याचा ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे 0. पण जेव्हा झिंकने इलेक्ट्रॉन काय केला लूज केला त्यावेळी ह्याचा ऑक्सिडेशन नंबर काय होणार आहे तर +2, कारण 2 इलेक्ट्रॉन त्यानं काय केले तर लूज. ऑक्सिडेशन स्टेट काल आपण पिरियॉडिक टेबल्स मध्ये बघितलंय ना. परत कॉपर 2 प्लस आहे बाळांनो, काय कॉपर 2 प्लस म्हणजे त्यावरती चार्ज काय आहे +2.
काय चार्ज आहे +2. परत कॉपर इन द सॉलिड स्टेट ह्यावरती चार्ज काय आहे 0. इथं बघा की झिंक कडे लक्ष, झिंकचं काय झालेलं ऑक्सिडेशन. त्या ऑक्सिडेशन प्रोसेस मध्ये इलेक्ट्रॉन काय झाले लॉस झाले. जेव्हा इलेक्ट्रॉन लॉस होतो तेव्हा ऑक्सिडेशन नंबर वाढतं. जेव्हा इलेक्ट्रॉन काय होतात तेव्हा ऑक्सिडेशन नंबर समजते का मैत्र. सो wherever the loss of electron takes place, there is increase in oxidation number. There is increase in oxidation number. मग लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन प्रोसेस आहे. म्हणजे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे कसली प्रोसेस असणार आहे ऑक्सिडेशन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन आहे. का लॉस ऑफ इलेक्ट्रॉन मुळे ऑक्सिडेशन नंबर काय झाला वाढला. खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. पूर्ण टॉपिक आहे ऑक्सिडेशन नंबर वरती आता पुढे, त्यामुळे इकडे लक्ष द्या. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन म्हणजे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे पण कसली प्रोसेस असणार आहे ऑक्सिडेशन. कसली प्रोसेस असणार आहे ऑक्सिडेशन. परत कॉपर कडे लक्ष द्या. कॉपर 2+ जो आहे तो +2 to कुठे कन्वर्ट गेला. कॉपर +2 जो आहे तो +2 to कुठे कन्वर्ट गेला 0 मध्ये. काय झालं ऑक्सिडेशन नंबर वाढलं का कमी झालं. कॉपर 2+ ऑक्सिडेशन नंबर काय झालं +2 to कुठे गेला 0. वाढला का कमी झाला कमी झाला. म्हणजे जिथं गेन ऑफ इलेक्ट्रॉन होत आहे काय होत आहे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ह्या गेन ऑफ इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. जिथं गेन ऑफ इलेक्ट्रॉन होत आहे त्याला आपण काय म्हणतो आपण त्याला डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. आणि डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय असतंय रिडक्शन. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय असते रिडक्शन. आपण एक कन्सेप्ट घेतली इलेक्ट्रॉन ट्रान्सफर मेथड. कसली घेतली इलेक्ट्रॉन ट्रान्सफर मेथड. त्या इलेक्ट्रॉन ट्रान्सफर मेथड मध्ये जिथं इलेक्ट्रॉन लॉस झाला तो ऑक्सिडेशन आणि जिथं इलेक्ट्रॉन काय गेला गेन झाला तो काय झाला रिडक्शन. आणि जिथं सायमल्टेनियसली लॉस आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन होत आहे त्याला आपण रेडॉक्स रिएक्शन म्हणतो. ह्यावरच दरवेळी मी इलेक्ट्रॉन लॉस आणि गेन दाखवू शकत नाहीत. एवढे सिम्प्लिफाईड रिएक्शन नसतात. त्यामुळे आपण त्या लॉस आणि गेनला ऑक्सिडेशन नंबरच्या टर्म्स मध्ये कन्वर्ट करतो. कसं कन्वर्ट करतो तर आपल्याला असं दिसतं की जिथं इलेक्ट्रॉन लॉस झालाय तिथं इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर होतो आणि जिथं इलेक्ट्रॉन काय झालाय गेन तिथं डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर होतोय. हा मग ह्याप्रमाणेच नेक्स्ट आपण काय करतो बाय नेक्स्ट कॉन्सेप्ट बाय व्हॉट कन्सेप्ट बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. कसली मेथड ऑक्सिडेशन नंबर मेथड. इथं बघा ऑक्सिडेशन नंबर मेथड हा काय आहे कॉपर 2+ इन ॲक्वस स्टेट आहे प्लस झिंक इन काय आहे सॉलिड स्टेट गिव्स Zn2+ इन कोणता स्टेट आहे ॲक्वस प्लस कॉपर इन विच स्टेट आहे सॉलिड. ठीक आहे. मला ह्या सगळ्यांचे फक्त आता चार्ज सांगा कारण ही नॉर्मल आहे म्हणजे खूप सोपी आहे रिएक्शन जी आपण बघितली. सगळ्यांचे फक्त चार्ज सांगा. कॉपर 2+ चा चार्ज किती आहे +2 म्हणजे याचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे +2. झिंक न काहीच इलेक्ट्रॉन लॉस गेन नाही केले 0. इथं झिंक काय आहे +2. इथं कॉपर काय आहे तर 0. मग आपल्याला असं दिसतंय की झिंकचा ऑक्सिडेशन नंबर काय झाला वाढला. मग इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर एकाकडे झालं आणि एकाकडे काय झालं येस एकाकडे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर झालं दुसरीकडे डिक्रीज इन काय झालं तर ऑक्सिडेशन नंबर. आणि परत इन्क्रीज शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे डिक्रीज मगच ती रिएक्शन बॅलन्स रेडॉक्स रिएक्शन. इन्क्रीज इज नॉट इक्वल टू डिक्रीज रेडॉक्स रिएक्शन आहे त्याला बॅलन्स करावं लागणार.
त्याला काय करावं लागणार आहे? त्याला काय करावं लागणार आहे? बॅलन्स. सो अकॉर्डिंग टू ऑक्सिडेशन नंबर मेथड, परत बघा, अकॉर्डिंग टू व्हॉट मेथड? अकॉर्डिंग टू ऑक्सिडेशन नंबर मेथड. सो व्हॉट इज ऑक्सिडेशन? What is oxidation? The process where increase in oxidation number takes place is oxidation. Next, reduction. The process where decrease in oxidation number takes place. And the process where increase and decrease takes place simultaneously by one species and other species, that are called as redox reaction. परत अजून एक डेफिनेशन, आता अजून एक डेफिनेशन मध्ये मला सांगा, आता मी काय म्हणते बघा, a substance whose oxidation number increases a substance whose oxidation number increases is a reducing agent. कसला एजंट आहे? असा सबस्टन्स ज्याचे इलेक्ट्रॉन काय होत आहे? लॉस. अ सबस्टन्स हू लुजेस इलेक्ट्रॉन म्हणजे रिडक्टंट म्हटलं ना, तेच. अ सबस्टन्स हुज ऑक्सिडेशन नंबर increases is a reducing agent. Similarly, a substance whose oxidation number decreases, a substance whose oxidation number is what? Oxidant. Is what? समझ में आ रहा है? तुमच्या इलेक्ट्रॉन ट्रान्सफर मेथड न, कोणत्या मेथड न? कोणत्या मेथड न? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर मेथड न ऑक्सिडेशन नंबर मेथड आलेली आहे. त्या ऑक्सिडेशन नंबर मेथड मध्ये डेफिनेशन लक्षात ठेवा. हा, असा सबस्टन्स ज्याचा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होतो. प्रोसेस रिडक्शन. पण जो सबस्टन्स इलेक्ट्रॉन काय करतोय? गेन, तो रिडक्टंट. एक बघा, इथं बघ, जेवढे काय आपण बघितलं की नाही, ज्या प्रोसेसमध्ये ऑक्सिडेशन होतंय, ज्या प्रोसेसमध्ये ऑक्सिडेशन होतंय त्यामध्ये कोण असतो? तर रिडक्टंट. त्या प्रोसेसमध्ये काय असतं? रिडक्टंट. आणि ज्या प्रोसेसमध्ये रिडक्शन होतंय त्यामध्ये कोण असतं? तर ऑक्सिडंट. त्या प्रोसेसमध्ये काय असतं? ऑक्सिडंट. समजतं मी काय सांगितलं? हा, पटपट लिहून घ्या हे सगळे शॉर्टकट मध्ये. एकच मिनिट दाखवते ना, जरा साईज मोठी करते. पटपट लिहून घ्या.